100% CBI घ्यायची असेल तर घ्या. CID घेतलीच आहे, ती ठीक आहे. त्याच्याबरोबर DGCAची आहे, त्यांची इंटरनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, हरकत नाही. पण भारताच्या बाहेरच्या 2 एजन्स्या तुम्ही घ्याव्यात आणि ह्या सगळ्या एजन्सीला रिपोर्ट करण्यासाठी, नाही तर रिपोर्ट ज्यांना केलं पाहिजे त्याला एक कमिटी फॉर्म करा. त्या कमिटीमध्ये मी जसं सांगितलं, महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही, तर त्यांचा घेता आला असता. पण देशाचे विरोधी पक्ष नेता तुम्ही घ्या. त्याच्याचबरोबर काही माजी चांगले अधिकारी तुम्ही घ्या, माजी जजेस तुम्ही घ्या, अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना तुम्ही घ्या आणि काही चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये तुम्ही घ्या आणि ह्या कमिटीला हा रिपोर्ट सादर केला पाहिजे. कमिटीच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते त्या एजन्सीला पण विचारण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने पारदर्शक हा तपास व्हावा अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. पण आज ते होताना दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही. VSRला पाठबळ दिलं जातं. जर खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा वापर करून VSRला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक अजितदादा आज असते आणि त्यांच्या परिवारामध्ये नाही तर त्यांच्या त्यांच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये जर एखादी अशी घटना घडली असते, दादा जर आज असले असते, दादा म्हणले असते राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता ही VSR बंद करा, ही दादाची धमक होती. ती धमक मात्र आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं दिसावी अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे. एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा. जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे. उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्तेसुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत. उद्या जाऊन आपण बघणार आहोत. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. नाही, कोण आहे नाही आहे माहीत नाही, पण एक आहे, का मला विरोध करतात ह्याला मला सांगता येणार नाही. पण माझा विरोध करतायत, मला ट्रोल करतायत, याच्यामुळे मात्र शंका आता वाढायला लागलेली आहे. त्यामुळे शंका नक्कीच वाढत चाललेली आहे. त्यामुळे जर मोठ्या नेत्यांना माहीत नसेल त्यांचे ट्रोलर अशा पद्धतीचे पराक्रम करतायत, डोकं न वापरता का आदेशाने मला माहीत नाही, त्यांना जरा खाली आदेश त्या ठिकाणी दिले पाहिजे. कारण ट्रोल करून फालतू काहीतरी करतायत. तू कशाला विमानाला गेला होता? थोडी मला माहीत होतं की ते विमान कसं आहे आणि ते विमान चालवायला आलं असतं तर मीच उडवत गेलो असतो ना. त्यामुळे असले फालतू काहीतरी विषय म्हणजे बिना मेंदूचे हे सगळे ट्रोलर आहेत. पण ते आज एका मोठ्या पक्षाचे ट्रोलर आहेत, ऑफिशियल ट्रोलर आहेत. आणि त्याच्याचबरोबर त्या व्यक्तीने 2 दिवसाच्या आधी एक अशी ट्विट केली होती जे मला कळालं, ती 2 जणांकडे आहे, ते मला देत नाहीत पण ते देतील, की त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की 2 दिवसामध्ये एक फार मोठा भूकंप या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून होईल अशी काहीतरी त्या ठक्कर नावाचा का कोण येतो त्याची ती ट्विट होती. खरंच मग काय ना काहीतरी शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. बघा, अकाउंटेबिलिटी ऑफिसर आणि एक सेफ्टी ऑफिसर असतो. दळवी कदाचित अकाउंटेबिलिटी ऑफिसर असतील महाराष्ट्र सरकारचे. महाराष्ट्राकडे जी कुठली विमानं नाही तर हेलिकॉप्टर असतील त्या NOCPचे, म्हणजे ते NOCPचं लायसन्स असतं. आणि मिश्रा हे सेफ्टी ऑफिसर असतील. विषय एवढाच आहे की पूर्वीचे जे कर्णिक नावाचे अधिकारी होते
ते स्वतः VIP मुवमेंट जेव्हा व्हायचं ते विमान बघण्यासाठी, टेक्निकल काय गोष्टी आहेत ते बघण्यासाठी ते स्वतः तिथं जायचे. पण हे दोन महाशय दळवी आणि ते जे कुठले दुसरे मिश्रा म्हणून आहेत, हे ऑफिसमध्येच बसून राहतात. तो जो ॲरोचा आणि दुसऱ्या कंपनीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर हे आहेत आणि त्या ग्रुपवर तो पवार नावाचा जो कोणी हँडलर आहे ॲरोचा, तो जर टाकत असेल की विजिबिलिटी ओके, तर या दोन महाशयांची जबाबदारी होती बाबांनो चेक करायची, ATCला फोन करायची, अरे VIP ट्रॅव्हल करणारे खरंच विजिबिलिटी आहे का नाही आहे, हे मात्र झोपले राहिले. मग तुम्ही पदावर असाल, तुम्ही सरकारचा या लोकांच्या कष्टाचा टॅक्सचा पैसा घेऊन तुमचं घर चालवत असाल, तर या विषयासाठी तुम्ही सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा जबाबदार धरलं पाहिजे, ॲरोला जबाबदार धरलं पाहिजे, VSLला जबाबदार धरलं पाहिजे आणि जे काही सिंग वगैरे हे जे काही नावं मी सांगितलेले त्या सगळ्यांना जबाबदार धरण्याची जरूरत आहे. नाही, मला एवढंच सांगायचं होतं की याच्यामध्ये राजकारण आहे का नाही आहे हे मला माहीत नाही. मी फक्त म्हणतो आहे की पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावी. आता राजकीय दृष्टिकोनातून जर, कारण शेवटी लोक मला विचारतात की जर राजकीय अँगल असेल तर तो कुठला, त्याला दोनच अँगल असू शकतात. एक अँगल की NDA बरोबर आम्ही सर्वजण गेलो तो एक कुठला तरी गट दुखावणार आहे, आणि जर आम्ही NDA बरोबर न राहता दादाच NDAतून बाहेर आले आणि रस्त्याची लढाई लोकांबरोबर राहून ते लढले तर एक दुसरा गट त्याच्यामध्ये दुखावणार आहे. या दोन सिनारिओ नाहीतर या दोन संभावनापैकी एक कुठली तरी संभावना राजकीय दृष्टिकोनातून असू शकते असं माझं मत आहे. नाही आलं तर आम्ही काय सोडणार आहे का? आम्ही कुठून ना कुठेतरी माहिती त्या ठिकाणी काढू ना. आणि शेवटी काय आहे की अधिकारी काय सगळेच खराब असतात नाही ना, असं नाही ना. काही चांगलेही अधिकारी आहेत, चांगले पत्रकार आहेत, काही माजी अधिकारी त्या कंपनीमध्ये काम केलेले पायलट आहेत ते चांगले आहेत, ते त्या ठिकाणी स्वतः इन्व्हेस्टिगेशनला तिथं लागलेले, त्यामुळे माहिती बाहेर येणार आहे 100%.